आता जे आहे ते आधी अभ्यास आणि करिअर सांभाळा, मग तुम्ही मोठे झालात की हे सगळं करायला वेळ आहे. तर तिथं ते मला जरा चॅलेंज करावं असं वाटतं. रिलेशनशिपच्या बाबतीत आपल्या मनात जो टॅबू आहे ना, की हे सगळं नंतर करायला वेळ आहे, ते मला जरा चॅलेंज करावं असं वाटतं. हे मान्य आहे की एक एज अप्रोप्रिएट काही गोष्टी असतात, त्यावेळच्या शरीराची मनाची प्रगल्भता किती आहे ह्याच्यानुसार जपून त्या पडायचं असतं, अगदी मान्य आहे. पण जसं अभ्यास करिअर हे बिल्ड करणं एक स्किल आहे, तशी नातेसंबंधी पण स्किल्स आहेत. सो ट्रू. 25 वर्ष हे केलं, आता चला आता मला नाती आहेत ते एक्सप्लोर करायचे, आता मी लग्नच करतो थेट आणि इथून पुढचा संसार करायला लागतो आणि त्यात सगळं शिकतो. म्हणजे नेट प्रॅक्टिस न करता थेट टेस्ट मॅचला खेळायला जायचं, तर तुम्ही पहिल्या ओव्हरमॅच स्लिपमध्ये कॅच देऊन आऊट होणार आहात. त्याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते, स्वतःच्या इमोशन्सवरती काम करायला लागतं. ह्याचा जो अनुभव असतो तो एका फटक्यात आणि थेट लग्न करून नाही होत. त्यासाठी मग रिलेशनशिपचा अनुभव लागतो, मैत्री लागते ऑपोजिट जेंडरमध्ये. हा अनुभव मिळवायला आपण काय 25 पर्यंत थांबणार आहोत का? तर तुमचे सगळे मेंटल मसल्स हे आखडलेले असणार आहेत, तेव्हा खूप जड जाणार आहे. बरोबर. आणि मग तिथं मग जेव्हा डिव्होर्सेस वगैरे येतात, अब्युझिव्ह मॅरेजेस येतात, डिस्फंक्शनल मॅरेजेस येतात, कारण आपण ती स्किल्स इतक्या उशिरा शिकायला सुरुवात केलेली असती. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट.